यशनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो, कुणाचं मन दुखेल, कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे. व्हिडिओ काही काल्पनिक असतात. एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा आणि हां बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल. एवढी जण पैसे देणारा ह्यो मुन्ना झोपला. यो कसलं काय काम करायला, वसुली करायला काय करायला? यो राकेश यो तर घर बांधण्यासाठी पैसे घेऊन गेलाय. यो अजून द्याला पैसे, रडत रडत घेऊन गेलात पैसे. यो शिरपा चौगुले यो तर लग्नासाठी माझं लग्न करा रे, माझं लग्न होणं झाले, मला पैसे दे पैसे दे. अरे काय रे, रडून पैसेला यो 2 वर्ष झालं यो पैसे द्यायला. यो यासनी मुन्नाचं काय काम नाही, ह्यो एकटा देणार आहे पैसे द्यायला. हे बांधकाम माझं ह्याला पण पैसे कम पडल्या, ह्याला चड्डी नाही. यो मुन्ना यो असला मुन्ना. अरे मुन्ना कुठे आहेस तू? इथं जायचं तू, झोपलायस काय? काय झालं असं का ओरडायला लागलाय? वा 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 वा. अरे ती वसुली किती तटली रे आपली. मी बघितलं आता लिफ्ट मध्ये. अरे का डोस काय का लाखाच्या वर वसुली आहे गिरी ते. आता जातोय देणं झालेत किती? तू काय मागानं झालं सोडत तू? अरे तुला बघूनच कोण देत नाही रे. तू हायच असा. आणि काय असं आहे? असं आहे? अरे तुला बघून कोण भीतच नाही तुला. मी आता बघ तुला मी काढणारा दुसऱ्याला ठेवतो कोणाला तरी वसुली करायला. तू काय बरोबर नाहीस, तुला कोण देतच नसतील बघूनच वसुली. अरे असं का गोल फिरायला लागलायस? अण्णा हा मला कोण भीत नाही ना? अरे कोण विचार तुला? भीत नाहीत मग अरे बाबा धोंडा घेऊन कशाला घेतलास रे बाबा मला मारायला? भीत नाही म्हणतोस, कसं बिलास माझा? अरे कसलं बिलो गे रे बाबा तू? मग असं असल्यामुळे काय नसते, असं असतात की नाही, ते नुसतं बोलत असतात. ते असे असतात की नाही, करून दाखवतात. बाबा माहिती आहे गे बाबा, लय करून दाखवतोस तू. हाय गे चालतंय गे. मग एक क्षणला काय भिलो सोड. चल कुणाची वसूल आहे बाबा? चल दाखवतो तिथं अण्णा. हे असं जरा आहेच घे बाबा. तरी पण ते मला काय वाटलं लई हे नाहीस. रागीट आहेस घे. वसुली का घेणार रे? एवढं रागीट आहे भरपूर आहे. मग आता बघायचं कसं करतो त्यांचं. चल चल मग वसूल मागाव. चल आज अण्णा तो मुन्ना का मालकालाच घेऊन आला की? अरे एकंदर चाल हे पायऱ्या आहेत ना इथनं. दार दाखल गे बोलवा नको काय? राकेश. राकेश बोलो त्याला. राकेश राकेश
ही खिडकी सगळं उडली आणि परत खिडक्या उघडा लागल्या. आणि कुठे कुठे बहुतेक ह्यो खेळ नाही आत हाय त्यो हा आत हाय. गावला हा योच आहे योच आहे. दरवाजा उघड राकेश. जाणार नाही दरवाजा काय करायचं आता. बर ठीक आहे जातो आम्ही. सांगा त्या राकेशला उद्या येतो म्हणून. अरे भडवीच्या अण्णा तुम्ही अरे तुम्ही कसं काय मला पाहुणे आले आमच्या घरात पाहुणे बरोबर आहे रे. आले म्हणून अण्णा त्या इकडे ये. पैसे घेताना बैठा आवाज काढतो तू हे भारी करतोस की रे. आवाज भारी काढतो. अण्णा पाहुणे आले म्हणतात आला तू पाहुणे मे महिन्यात सुट्टी दिली पाहुणे आल्या बरं येऊन दे. ते कसं बाहेर ऊन आहे ना जास्त त्यामुळे आम्ही दरवाजा झाकून दुसरी घरात टीव्ही बघत. रे बाबा तू माझ्या पैशाने चैनी बिनी करत पाहुणे बिवणं सगळं चाललंय तुझं. हे अण्णा ते पैसे किती वेळा मागायला आला पैसे द्यायला येत नाही तुला व्याजाचे पैसे. हा? पैसे एकदम म्हणले अण्णा पैसे मी ठेवलेलो म्हणजे मागितलंच नाही मागितलं नाही म्हणजे मागितलं नाही येतोय निवांत चहा वगैरे पितोय बिस्किट खातोय ते मागचं राहून दे पैसे देणार नाही आता. हे बरोबर आहे मुन्ना असं पाहिजे बघा अण्णा. हे असं मोठं बोलत नाही म्हणून बहिचं सगळं वसूल करते आपले पैसे. बरोबर आहे तुझं. तू असं मागतोस रे म्हणजे काय कसं मागवतोस तू. मी ते पैसे द्या म्हणतो. अरे माझं पैसे देणार का नाही तू पैसे देणार का नाही सांग पहिला मला. तू पैसे देणार मागा पाहिजे अण्णा तू बोलतोच नाही येऊ. तुम्हाला पैसे देणार नाही मला देणार तुम्ही. अरे बाबा मी अरे पैसे माझं देणार रे बाबा तुम्ही. अरे तुम्ही कशाला मलाच बाया पैसे देणार तू चिंता काढून देणार बघ. असं म्हणत नाही अण्णा येऊ. बघ हे कसं दमदार आहे रे पैसे मागायला. आणि पैसे अण्णा असं मागितलं नाही पैसे पैसे दे बाबा तू पैसे दे बाबा तू असं मागितलं मग कसं मागवतोस रे. आणि सांगतो तुम्हाला कवा तर उलट बोला तर मारायला पाहिजे का नको सांगा की असं मारून मारा लागते कसं. अण्णा अण्णा दाखवलं मी अण्णा मी काय नाही थोडा तुमचे पैसे मी देणार आहे त्या मुन्ना जरा सांगा खरं माहितीये का. अरे 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 असं नाही रे मला कशाला मारायला बाबा तुम्ही. पण अण्णा पैसे माझ्यावर थोडं तयार आहे मी पैसे देणार आहे. हा दे बाबा काय राहू दे बाबा पैसे मागायचा ते राहू दे बाबा. तुम्ही पैसे मागायलाय सगळं आला आता जेव्हा अण्णा आलाय पैसे बाबा ते चहा बिस्किट मला चहा बिस्किट काय नको बाबा. बघ हे दाढी बिडी सगळं मला पिकला पैसे म्हणजे चड्डी घालायला नाही मला. माझी एक्स्ट्रा चड्डी आणू ते चड्डी बाबा ते पैसे दे ते किती किती झाले हिशेब काढ देऊ. अण्णा व्याजासाठी मी सगळं पैसे देणारच आहे. मग माझ्या पैशाची काळजी करू नका हो. बाहेरची वसुली कसं करणार तुम्ही. हे असले तुम्ही हे लंगडं कसं मागते अण्णा कसं पैसे मागते मी बघा असं. आता राकेश आहे का नाही जुने बरं
तुला काय कमी केलं मी ना अण्णा सांगा ह्यो असं म्हणणार नंतर अरे त्याला पैसे कसे देणार? त्या टाइम त्याला खाणं पिणं सगळं सोय केलं मी त्याला अहो आणि पिणं इथं पण- पिणं वेगळं अण्णा पिणं वेगळं आहे त्याचं तुम्हाला माहित नाही तू अजून यातच गेलास रे बाबा तू बघा अजून पण वाचायला बघा जरा नाही हो ते कालचा वाचायला बरं ते राहून ते सोडा आता ते तेवढं बाबा ते पैसे अण्णा एक तेवढं काम करा माझं इथे सांगायचं झालं मी लगेच पैसे हा, पैसे दे बाबा. हिशोब ऑफिसमध्ये विचारून. हिशेब बघ याचा एक 30,000 पर्यंत गेले बघ तुझे. 30,000 वर गेले मला अण्णा. होय. एवढं कसं काय आणि तू आता एवढं एवढं कसं काय पैसे? माहिती? पैसेच भरला नाही जाण तू व्याजाचं डबल व्याज असते चक्रीवाढ एक काम करा अण्णा तुम्ही 30,000 बाबा, पैसे देणार हा. देणार हा दे अहो कसं झालंय अण्णा पैसे मी बँकेत भरलोय आजकाल चोऱ्या जास्त वर आल्यात त्यामुळे पैसे मी सगळे बँकेत भरलोय मग काय सांगताय? पैसे पाहिजे ना. अण्णा तुम्ही असं चालत फिरून तुमचं चप्पल किती घेतले बघा जरा ते चप्पला जरा बघा तुला काय सांगायला चड्डी घालून पैसे नाही म्हणून सांगायला ना आता चप्पलचं काय अण्णा, एक काम करा तुमच्याकडे चीन आहे अंगठी आहे तुम्ही 30,000 मी तुमचं द्यायला नाही सोन्याचं बूट देतो तुम्हाला हा? सोन्याचं बूट सोन्याचं बूट घ्या तुम्ही सोन्याचं बूट तू रे कसं दिसेल मला सोन्याचं बूट काढल्यावर अरे मग- आहे होय, सोन्याचं बूट आहे रे. देतो तो. ए, सोन्या हे बाबा ते सोन्या हं? हे का अण्णा सोन्याचं बूट अरे हे कुठलं अण्णा, काढलं सोन्याचं रे, बूट. चमडे अरे चमडे, चमडे अण्णा हे सोन्याचं बूट आहे अहो ते अच्छा सोन्याचं नाव आहे रे पोरग्याचं सोन्याचं बूट नको मला हे. पैसे दे बाबा काय म्हणू ते अण्णा एक काम करा की बाकीचे उचली कुठले तटले बघा तर मी पैसे घेऊन करतो एवढे दिवस थांबले अण्णा बँकाचे आमच्यात पोस्ट आमच्यात आमच्यात सगळे सावकार आमच्यात बिझनेस आमच्यात आणि तुम्हाला आम्हाला इथं काय होतंय? बाबा आवाज लय करू नका बाबा मला अण्णा पैसे मी तुमचं 1 रुपया बुडणार नाही काही वाटेल देऊन दे हा. उद्या पैसे मी देतो कसल्या परिस्थितीत उद्या काय आता अहो, काय? एवढं दिवस फेरा मारला एक दिवस तुम्हाला काय व्हायला लागले अण्णा अरे किती दिवस येऊन गेला की तेव्हा मुन्ना त्याला विचारा. मुन्ना दोन्ही कर उद्या पैसे मी देणार आहे. अण्णा याला सांगितले उद्या काय म्हणतो ओके, पैसे अण्णा. देतो म्हणून बघा मी शेवटचं वाटून देतो देतो बरोबर, पैसे बरोबर. तुमचं ठेवलं तर काय अण्णा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी कवा कुणाच्या दारात जात नाही पहिल्यांदा हा. आले ते पण मला परत पाठवाले मी जात नाही कवा अण्णा, नमस्कार करतो तुमच्या नमस्कार करतो बाबा जातो रे बाबा राहून दे, जातो जातो की. या अण्णा. उद्या अण्णा, लक्षात ते- ठेव, ते- उद्या ते- देणार, देणार. ते अजून दोघांना जायला माहिती योच आहे तिरपाचा उल्ले योच त्यो लग्नाला पैसे घेतलेला बघा अण्णा पैसे त्याला जमत नाही रे लग्नासाठी रडत रडत मागितल्यालास हा पैसे तर किती दिवस झालं मागायला 1.5 वर्ष झालं तुला तेच पैसे लग्नाला घेतलेले का नाही ते लग्न मोडलं आणि त्या पैशामुळे माझे नाट लागले इथं मला मॅट लागून दे रे बाबा ते पैसे लग्नाला दिले ते तर दे की बाबा ते पैसे काय देत नाही मी मग अरे लग्न करा रडत रडत मागितल्यास ते पैसे पैसे लग्न मोडलं घालू काय ते? देत नाही मी पैसे देत नाही घालू कायला घालू घालतोच हा पैसे रडत रडत घालतात पैसे घेतले बाबा मग पैसे हा असे आता 1.5 वर्ष झालं रे देत नाही मी अरे देत नाही म्हणजे पैसे व्याजान रडत रडत मागितला की रे लग्न रडत होत नाही. मागलो, अरे मागितलं. कसं म्हणाल माझं लग्न होणं झाले हे जाय मला पैशाचं पाहिजे मला पैसेच पाहिजे त्याशिवाय माझं लग्न होत नाही तेच नाट लागले मला ते पैसे घेतल्यापासून आणि नाट लागलं ना लागून दे तू लग्न केलं पैसे पैसे खरंच देत नाही मी पैसे देत नाही काय करायचं करा पैसे देत नाही पैसे. देत नाही ए काय सांगणार आली नाही बाग कधी काय अण्णा याला सप्पू काय याला सप्पू काय थांब देते पैसे दे देते हे असलं फडफडणारी गेल्यात फडफडणारे तुला काय करायचं? पैसे देत घेतलाय नाही. काय देत नाही राव रे. ए काय देत नाहीस रे काय देत नाही ए, अरे चाकू कशाला काढला अरे चाकू ठेव रे बाबा तुला पैसे सांगितले मी चाकू काढायला सांगितले मी तू आम्हाला मारलायस तू पैसे मला नाही तुम्हीच मला मारा का मीच मारायला चाललेलो मारा झालेलं धर मार मार बाबा अरे तू मारा मारा रे एकदा मारा ए बाबा कुठलं मारा ए बाबा पळा की रे बाबा ही काय पण पैसे दिले नाहीत बुडवलेत ते पैसे आता
घुडुली तो चाकू घेऊन पाठव मला ते देणार आहे म्हणतोस तो कलाकार आहे तो कलाकार आहे तो करून काय तो चांगलेच पुंगी मारून गेलाय तो चाकू घेऊनच पाठवून लागलाय मार मार म्हणून व्याजन पैसे द्यायचे नाही बा कुणाला आता पास धंदा पास हे भरोसा नाही आता कोणाला द्यायचं आता. पान व्याजन द्यायचं पान हे अण्णा तुम्हीच काय होय हजार पैसे पाहिजे अण्णा व्याजन द्यायचं बंद केले पैसे देत अहो नाहीत मला कोण. काय बी करून अण्णा मला पैसे पाहिजे हो हे ना बा लय जण बोलवले. काय बी करा तुम्ही काय बी करा मला पैसे पाहिजे बघा काय बी तुम्ही व्याजाने पैसे देताय ना मग देतो की व्याजन मग द्या की मला सट्टा घ्यायचा आहे सट्टा खेळा काय ते खेळा बाबा मी व्याजन बंद केला मला आता. त्याला पैसे पैसे पाहिजेत. घेऊन जातात रडून आणि इथं पैसे देत नाहीत नंतर मला सट्टा खेळायचा मला काय बी करा अण्णा मला 10,000 रुपये द्या हो बघ सगळी रडून रडून पैसे घेऊन जातात मॅन्ड आणि नंतर पैसे देत नाहीत अण्णा मला पैसे देणार का नाही काय किती वेळा सांगायचं पैसे देत नाही म्हणून मला पैसे बंद पाहिजे केलं मी पैसे बंद केले आम्ही आज जाऊन आम्हाला अण्णा मला पैसे पाहिजे मला पैसे लागणार आहेत काय बी करून अरे बाबा तू मला पैसे पाहिजे आधार करायला अहो, काय तुम्ही व्याजानेच पैसे देताय ना हो? पैसे देतो की माझं द्यायचं बंद केलं बघा, आम्ही पोलिसाला मी काय बोललोय तुम्ही व्याजाने पैसे देताय एकाने मारून घेताय म्हणून मला पैसे लागणार आहेत मला चट्टा खेळायचा काय बी करून अवघड कुठली तू सट्टा खेळणार जरा पैसे देत नाही रे बाबा मला परत देत नाही. सट्टा बसल्याने मी डबल पैसे देतो तुम्ही सांगले ना अण्णा अरे बाबा तुला लागायचा सट्टा आणि आम्हाला लागायचा पटका मला दे रे अण्णा मी देतो मी पैसे अरे काय एवढं काय सट्टा खेळायचं काय आहे तुझं मला ए बाबा देत नाही जा बाबा मला पैसे पाहिजे मला पैसे पाहिजे मला पैसे पाहिजे मला पैसे काय बी करून दे दिवाण घे रे मला पैसे पाहिजे हे घे बाबा हे पैसे घे अरे मला पैसे पाहिजे बघ बाबा तुझं तो हिशोब मला पैसे घे बाबा तू कवा देणार चट्टा बसला की नाही डबल देणार कवा डबल देणार चट्टा बसल्यावर कवापर्यंत तू चट्टा बसल्यावर बाबा दे की बाबा सट्टा मला डबल देते म्हणालाय ए बाबा डबल दे बाबा झालं दे पैसे मोजून येतो मग कवा येऊ संध्याकाळी हा हा देणार हा येतो एक तासाने येतो की अन्न काय झालं बाजारला पैसे दे उतर बाबा घरातलं पण बाजार करायचं होतं ते माझा घेऊन गेला व्याजानं पैसे काय करायचं आता जायला पाहिजे तिथे वसुलीला 2 तासानं होती ते सटका अन्न रडलं का आयडिया माझ्याकडे लय भारी कुठली आड्या बाबा अगट्याने चिन काढून द्या अगदी सांगतो द्या तर द्या आयडिया आयडिया बघा बाबा कुठल्या आड्या ती आड्या काय मी ते काय गावच्या सोनाराकडे गाणवट ठेवतो पैसे घेऊन येतो बाजार तर करायला तू काय नागपूर नागरे करतो काय रे बाबा अरे बाबा तू काय रे अरे सावकारीचा धंदा बास बाबा आम्ही परत करणार नाही बाबा रगड झालंय मला नको बाबा हे व्याजाचा धंदा हे. लोकांचं पैसे खाल्लो आपण आपल्या घराला खायला नाही आता म्हणून व्याज खायचं नसते अरे बाबा, लोकांचं व्याज खाल्लं घरात आमच्या अन्न शिजणार आहे बाबा अण्णा ते राहून दे अण्णा ते आता घेऊन गेलाय ते पैसे तेवढं वसुली करावं काय तेवढं तर पैसे मिळतात का बघाव बर ते जाऊन दे बाबा ते अंगठी दे बाबा ती चला त्याला उडक्याव सट्टा मट्टा झालं का बाबा सट्टा ते आमचं पैसे तेवढं डबल पैसे माझा असं तुम्ही डोकं ठेवलंय की नाही? लय भयानक डोकं आणि काय झालं दोघं टक्क्यात पैसे माझे गेल्या घरदार त्यात सगळं माझी वाट लागल्या अरे तू म्हणलास की रे काय? मी सट्टामध्ये खेळालो. लावलेलो बॉलरच्या ह्याच्यावर त्याने षटकार मारला माझे एक कोटी लावलेलो माझे पैसे येणार पुरत गाडी बुकिंग चांगली केलो माझं असं डोकं फिरले की नाही 5,000 रुपये तिथं शिल्लक होतं तिथे मी पोलीस ती गाडी आली रेड पडली तरी सुद्धा मी तुमच्या दोघांचं नाव घेतो नाही व्याजाला तुम्ही पैसे देताय
कशाला मग सांगितलं तरी आम्हाला कंटाळा येतो. तोंड वर करून. ठरले माझा सत्ताच लावले माझे सगळे पैसे गेले तुम्ही दोघं जावा माझं डोकं लय टिकले तुमच्याकडे बाजार करीत जावा कोण नाही शक्यता म्हणते जावा, माझ्या हातनं खून होण्याची बी शक्यता आहे मी सांगायला लागले जावा माझ्या हातनं खून अहो दादा तुम्ही म्हणला नव्हता का सट्टा कायम जिंकते मी डबल पैसे तुम्हाला देणार शंभर. मी कायम दुखते तुमचे पैसे घेऊनच माझे वाटवले अयो रे मा.